थंडी पावसाचे दिवस असतात, मूल शाळेतून येतं, त्याला सर्दी झालेली असते, थोडासा ठसका असतो, बारीक ताप असतो, एक 2-3 दिवस जातात, ताप वाढत जातो, नंतर ताप कमी होतो, परंतु खोकल्याची उबळ मात्र वाढत जाते. मूल आडवं झालं की ते उठून बसायला बघतं, त्याला आडवं झाल्याच्या स्थितीमध्ये खोकल्याची उबळ जास्त येते, जास्त चाललं की दम लागायला लागतो. त्याचप्रमाणे नाकपुड्या या फुललेल्या असतात, श्वासाला त्रास व्हायला लागतो, बोलताना सुद्धा ते मूल अडखळायला लागतं. अशा जेव्हा गोष्टी व्हायला लागतात तेव्हा ते बालदम्याचं लक्षण नक्की असू शकतं. त्याच्यासाठी तपासण्याही करणं गरजेचं असतं, त्याशिवाय त्याला बालदमा हा शिक्का आपण लावू शकत नाही. तर त्याच्यामध्ये स्पायरोमेट्री हे एक महत्त्वाची तपासणी आहे की ज्याच्यामध्ये फुफ्फुसाची क्षमता जी आहे ती आपण तपासू शकतो. एक्सरे करणं हे बालदम्याच्या निदानासाठी महत्त्वाचं जरी नसलं तरी इतर कुठले काही गंभीर गोष्टी नाही आहेत ना, ह्या रूल आऊट करण्यासाठी एक्सरे करून पाहणं महत्त्वाचं असतं. आणि अनेकदा खूपशा छोट्या मोठ्या खाण्यापिण्याच्या गोष्टी असतील, पर्यावरणातल्या असतील, आहारविहाराच्या संबंधातल्या गोष्टी असतील की या बारक्यासारख्या गोष्टीमुळे सुद्धा ॲलर्जी होत असते. त्यामुळे कधीकधी ॲलर्जीच्या तपासण्या करायचा सुद्धा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. तर नक्की काय होतं बरं बालदम्यामध्ये हे आपण आत्ता पाहणार आहे, म्हणजे तुम्हाला त्याच्या मागचं कारण समजून येईल. पहिलं कारण असतं ते म्हणजे आपल्याला माहिती की श्वास आपण घेतो तेव्हा श्वासनलिका मोठे असते, त्याच्यानंतर बायफर्केशन होऊन शेवटी त्याचे वायुकोशांपर्यंत त्याचं विभाजन होतं. तर या ज्या श्वासनलिका असतात त्यांचं आतलं जे इनर लायनिंग असतं त्याला सूज आलेली असते. वातावरणातले जे वेगवेगळे प्रदूषणचे किंवा धूळ याचे छोटे किंवा फुलांमधली परागकण असतील, या सगळ्या छोट्या गोष्टींची ॲलर्जी होते आणि त्याला एक जास्त हायपर रिस्पॉन्स असं जो म्हणतात तो आपल्या इम्युन सिस्टीम कडून दिला जातो. त्यामुळे श्वासनलिकांच्या आतमध्ये सूज निर्माण होते. दुसरं सूज निर्माण होते त्याच्यानंतर या श्वासनलिकांच्या बाहेर जे काही स्नायू असतात या स्नायूंमध्ये एक प्रकारचा टाईटनेस किंवा घट्टपणा येतो. त्यामुळे ती श्वासनलिका आकुंचन पावते आणि श्वासनलिकांच्या आतमध्ये नैसर्गिक स्वरूपामध्ये काही प्रमाणामध्ये म्युकस तयार होत असतो, कफ तयार होतच असतो. परंतु हा कफ सुद्धा जास्त घट्ट अशा गुणाचा तयार होतो आणि त्यामुळे हा कफ शरीराच्या बाहेर जास्त प्रमाणातही होतो आणि जास्त घट्ट कफ तयार होतो. त्यामुळे तो कफ शरीराच्या बाहेर काढायची क्षमता त्या बालकामध्ये राहत नाही आणि त्यामुळं त्याला आपण मग श्वास किंवा बालदमा या पद्धतीचं आपण त्याला लेबल देतो. तर याची कारणं काय आहेत? सगळ्यात महत्त्वाचं ते कारण आहे जे अनेक आजारांमध्ये सापडतं ते म्हणजे अनुवंशिकता. मुलाचा आपण इतिहास जेव्हा घेतला जातो तेव्हा आई वडील असतील किंवा काका आत्या असतील, मावशी असेल, आजी आजोबा असतील, आईकडून किंवा वडिलांकडून कुठून ना कुठून तरी ॲलर्जी किंवा सर्दी किंवा ॲलर्जिक त्वचाविकार अशी काहीतरी हिस्ट्री बऱ्याचदा आपल्याला सापडून येते. हायपर इम्युन रिस्पॉन्स मी हे मगाशी कारण सांगितलं त्याच्या मागची पॅथॉलॉजी असते. कारण काय, आपण सर्वजण एकाच प्रकारच्या वातावरणात राहतो पण काही जणांना या ॲलर्जीच्या प्रती एक प्रकारचा हायपर रिस्पॉन्स असतो. त्यामुळं शरीरामध्ये स्त्राव, कफ हा जास्त निर्माण होतो आणि त्याचं दम्यामध्ये रूपांतर होऊ शकतं. प्रदूषण सध्या तर हा एक फार मोठा कळीचा मुद्दा आहे आणि हा असंख्य प्रकारच्या आजारासाठी कारणीभूत आहे. विशेष करून श्वसनाच्या रिलेटेडचे जे आजार आहेत त्यामध्ये प्रदूषणाचा वाटा हा फार मोठा आहे. धूर आणि आपल्याला वाटेल की शहरामध्येच हा भाग आहे, असं नाही आहे. छोट्या गावांमध्ये सुद्धा जी धूळ उडत असते ही धूळ जेव्हा सस्पेंडिंग पार्टिकल्सच्या रूपाने वातावरणामध्ये राहते, ही धूळ जेव्हा श्वसन मार्गामध्ये जाते तेव्हा मुलांना त्याचे ॲलर्जी खूप जास्त प्रमाणात होते आणि त्यातून दम्यासारखा आजार हा पुढे त्याचं पर्यवसन होऊ शकतं. उग्र वास वेगवेगळ्या म्हणजे अगदी साधा फोडणीचा वास असेल, तिथपासून घरामध्ये साठलेली धुळीचा काहीतरी स्मेल असेल किंवा काही फवारण्या केल्या असतील, पेस्ट कंट्रोल केलं असेल, घरामध्ये फर्निचरचं काम चालू असेल, रंगकाम चालू असेल, अशा अनेक गोष्टी असतात. अगदी मॉस्किटो रिपेलंटसारखी जी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये कधीकधी त्याच्या फ्युम्स असतात किंवा धूर असतो, याची सुद्धा ॲलर्जी मुलांना मोठ्या प्रमाणात होताना दिसते. आणि हे पालकांना तर वाटत असतं की अरे मी उत्तम प्रकारचा आहार विहार देतोय, मूल व्यायाम करतंय, छान स्वच्छ हवा आहे, परंतु एखादा असा छोटा घटक काही असतो की जो या आजाराला कारणीभूत असतो. आणि आजकाल महत्त्वाचं शहरामध्ये दिसणारं कारण आहे ते म्हणजे ओबेसिटी. चाइल्डहूड ओबेसिटी जशी वाढत आहे तसं
चाइल्डहूड ॲस्थमाचं प्रमाणसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर वाढताना आपल्याला दिसत आहे. तर आपल्याला याची चिकित्सा सर्वसाधारण सर्वांना बालदम्याची माहिती की वेगवेगळ्या प्रकारची अँटी ॲलर्जिक जी औषधं असतात, ॲलर्जी दबवणारी औषधं याच्यामध्ये देणं गरजेचं असतं. कधी इन्फेक्शन त्यामध्ये झालं तर अँटीबायोटिक द्यावं लागतं. त्याचप्रमाणे श्वासनलिका ज्या मगाशी मी म्हटलं की आकुंचन पावलेल्या असतात, या श्वासनलिकांचा विकास व्हावा, त्यांच्यातली सूज कमी व्हावी यासाठी ब्रॉन्कोडायलेटर या गटातली औषधं असतात. आणि हा जर अटॅक जास्त स्वरूपामध्ये असेल तर स्टेरॉइडसारखं औषधसुद्धा कधी लाईफ सेविंग या स्वरूपामध्ये सुद्धा किंवा पुढे अटॅक्स येऊ नये यासाठी वेगवेगळ्या प्रकारची इन्हेलर्स असतील किंवा इमर्जन्सीच्या वेळेस नेब्युलायझर वापरणं हे गरजेचं राहतं. ही सगळी आता इमर्जन्सीची ट्रीटमेंट ही करणं गरजेचंच असतं. परंतु ही घटना जेव्हा वारंवार व्हायला लागते, म्हणजे शाळेत एखादा त्याचा मुलाचा आपल्या बेंचमेट जो असतो तो आजारी पडला की ह्याला आजार ठरलेलाच आहे, जरा हवा बदलली की आजार ठरलेला आहे, आभाळ आलं की आजार ठरलेला आहे, थोडा पावसाचा एखादा सडा पडून गेला की लगे आजार ठरलेला आहे, छोटीशी ट्रिप झाली की आजार ठरलेला आहे, एखादी बर्थडे पार्टी झाली, थोडंसं काहीतरी गार खाण्यात आलं, वेगळं काहीतरी खाण्यात आलं की लगेचच आजार ठरलेला आहे. हे जेव्हा वारंवार व्हायला लागतं तेव्हा या बालदम्यामुळे फुफ्फुसाची सुद्धा हानी मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेण्यासारखी आहे. आणि हे इन्हेलर्स वगैरे या गोष्टी वारंवार वापराव्या लागतात. ह्या इन्हेलर्ससुद्धा 2 प्रकारचे असतात. जेव्हा ॲक्च्युअल आजार असतो तेव्हाची इन्हेलर्स आणि आजार होऊ नये यासाठी प्रोफिलॅक्सिस यासाठी सुद्धा बऱ्याच मुलांना महिनोन्महिने वर्षानुवर्षे या पद्धतीची इन्हेलर्स घ्यावी लागतात. तर यापासून आयुर्वेद आपणाला नक्की सुटका देऊ शकतो. आणि मुलांचं हे जे काही दुष्टचक्र आहे, वारंवार आजारी पडायचं आणि बालदम्याचा त्रास, अटॅक्स यायचं, हे दुष्टचक्र आयुर्वेदाने आपण नक्की भेदू शकू. तर हा सगळा सविस्तर भाग आपण आयुर्वेदिक कारणं काय आहेत, त्याच्यासाठी आहार कसा घ्यायचा, औषधोपचार काय करायचे, पंचकर्मपूरक कुठले उपचार करायचे की ज्याच्यामुळं या बालदम्याला आपण सुट्टी देऊ शकतो, हा व्हिडिओ आपण नक्की पुढच्या पार्टमध्ये पहा. धन्यवाद.